श्री अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग अध्याय 6 भाग पहिला अभंग क्रमांक 1 ते 76। श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते। श्री स्वामींच्या अम्लान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते। या संधीचा लाभ घेऊन आपण श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या 1 ते 76 अभंगांचा विचार करूया। धृतराष्ट्रालागी म्हणे तो संजय, आता अभिप्राय ऐका तोची। योग जो अष्टांग सांगेल साचार देव योगेश्वर कौंतेयासी। या ठिकाणी अष्टांग योग असा शब्द आला असला तरी माऊलींनी मात्र पंचांग योग सांगितलाय, कारण यम नियम हे दोन्ही गृहीत धरलेत। तसंच आसनांविषयी सुद्धा फार स्पष्टीकरण नाही। या तिघांचं विवेचन नसल्यानं पातंजल योगाच्या 8 अंगांपैकी 5 अंगांचा विचार इथे दिसतो, म्हणून हा पंचांग योग आहे असं म्हणता येईल। पण पंचांग योग असा शब्द सुरुवातीलाच वापरला तर लोकांना समजायला कदाचित ते कठीण जाईल आणि तोच सगळा विषय सुरुवातीला समजून सांगायला लागलो तर ग्रंथाच्या दृष्टीने थोडं विषयांतर होईल। या विचाराने माऊलींनी केवळ योगरूप अभिप्राय सांगतो एवढंच म्हटलं असताना सुद्धा लोकांना समजायला सोपं जावं म्हणून श्री स्वामींनी जाणीवपूर्वक अष्टांग योग असा शब्द योजला असावा। या ठिकाणी ऋषिकेश, माधव किंवा इतर कोणतंही संबोधन न वापरता भगवंतांना योगेश्वर म्हटलंय। त्यांना योगीश्वर आणि योगेश्वर अशी दोन्ही नावं आहेत। योगीश्वर म्हणजे योगी जनांचा ईश्वर आणि योगेश्वर म्हणजे वेगवेगळ्या अशा सर्व योग मार्गांचा ईश्वर। इथे त्यामुळे योगेश्वर हे नाव साभिप्राय आहे हे आपल्या सहज लक्षात येईल। योगाचा विचार होणार म्हटल्यावर संजय मनोमन आनंदाला। तो धृतराष्ट्राला म्हणाला, अहो अर्जुनासाठी भगवंतांनी हे पक्वान्न आणलं आणि नेमकं त्यावेळी आपण तिथे आलो, काय भाग्य आहे आपलं। तहान लागली म्हणून पाणी प्यायला जावं आणि अमृत मिळावं तसा प्रकार आहे। धृतराष्ट्राला अर्थातच संजयाचं हे बोलणं रुचलं नाही, त्यामुळे तो म्हणाला की अरे तुला हे विचारलंय कोणी। संजयाच्या लक्षात आलं की हा म्हातारा केवळ डोळ्यांनीच नाही तर पुत्रप्रेमानेही आंधळा आहे। याला केव्हा उजाडेल कोण जाणे। धृतराष्ट्राला ते आवडणार नाही म्हणून संजयानं बोलून दाखवलं नाही, पण हे ऐकायला मिळणार म्हणून तो मात्र संतुष्ट झाला। लागता तहान पाणी पिऊ जावे
अमृत लाभावे तोची तेथे. तैसे तुम्हा आम्हा जाहले हो आज, लाधले सहज ब्रह्मज्ञान. व धृतराष्ट्र संजया लागोनी म्हणे, तुझं कोणी पुसले हे? रायाचे हृदय देखा येणे बोले, भले कळो आले संजयासी. असे पुत्रप्रेमे घेतले व्यापोनी, जाणोनी हे मनी हसला तो. म्हणे हा म्हातारा मोहे वाया गेला, संवाद जाहला भला येते. परी तया लागी कैसा तो रुचल, केव्हा उजाडेल जन्मांधाते. जसं म्हटलं जातं की राम रावणाचं युद्ध कोणासारखं, तर रामरावणासारखंच. तसं हा अध्याय पूर्ण झाल्यावर आपल्या लक्षात येईल की 6वा अध्याय कोणत्या अध्यायासारखा, तर फक्त 6व्या अध्यायासारखा. ज्ञानदेवांनी या अध्यायाचं किती कौतुक केलंय तो ऐकायला श्रोत्यांनी अतिशय सावध असलं पाहिजे. हे सुचवण्यासाठी माऊलींनी अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगितलं की क्षीरसागर घुसळून त्यातून अमृत काढावं. तसा हा 6वा अध्याय संपूर्ण गीतेचं सार आहे. तो अत्यंत सखोल आणि बुद्धिग्राह्य आहे. पुढे त्यांनी म्हटलं की हा अध्याय म्हणजे आदिमायेचं विश्रांतीस्थान आहे. वेदसुद्धा जिथे मूक होतात तिथून हा गीतारूप वेलीचा अंकुर विस्तारलाय. आता मी तो तुम्हाला साहित्याने अलंकृत करून सांगतो. माझा मराठीचा बोलू अमृताशीही पैजा जिंकेल अशी अक्षर योजीन, हे मी प्रतिज्ञेवर सांगतो. अर्थात प्रत्यक्ष भगवंतांच्या अवताराला अशक्य ते काय म्हणा. स्वामी सांगतात, क्षीरसागराचे करोनी मंथन, अमृत त्यातून निवडिले. तैसा हा 6वा अध्याय गंभीर देखा, असे सार गीतार्थाचे. विवेक सिंधूचे किंवा पैल तीर, म्हणो ये साचार अध्याय हा. ना तरी भांडार योग वैभवाचे, उघडले साचे म्हणावे का. आदिमायेचे जे विश्रांतीचे स्थान, वेदांची ही मौन पडे जेथे, तेवी गीतारूपी वेलीचे अंकुर पावती विस्तार जेथोनिया. ऐसा हा गंभीर 6वा अध्याय स्वभावेची होय मनोरम. वरी भूषवोनी साहित्य सांगेन, ऐका अवधान देवोनिया. माझा जरी साधा मराठा हा बोल, कौतुके जिंकेल अमृताते. ऐसी सुरसाळ अक्षरे एकैक, प्रतिज्ञापूर्वक मेळवीन. आपल्याला वाटेल की ज्ञानेश्वर महाराजांनी एकदम 6व्या अध्यायात मराठी भाषेचं कौतुक का केलं, तर ते तसं नाही. 4थ्या अध्यायाच्या शेवटी आपल्या ज्ञानरूपी खड्गाने संशयाचा समूळ उच्छेद कर, हे सांगताना या मराठी भाषेतूनच शांत रस प्रगटेल आणि सूर्यबिंब जरी लहान असलं तरी त्रैलोक्याला प्रकाशित करायला समर्थ असतं. त्याप्रमाणे ही मराठी भाषा स्वतःच्या सामर्थ्याने त्रैलोक्याला उजळवील, असं म्हणून ज्ञानदेवांनी या भाषेची वैशिष्ट्य सांगायला सुरुवात केली. आत्ताच्या कुठल्याही भाषावादाशी त्याचा संबंध नाही. मात्र ते वाचल्यावर पुन्हा आठवण होते ती संशोधन पद्धतीची. एखादा विषय मांडताना अचानक त्या विषयाला सुरुवात करू नये. अगोदर त्याचं सूचन असलं पाहिजे. हा आजच्या संशोधन पद्धतीचा निकष. जेव्हा संशोधन पद्धती
हे नावही कोणाला माहीत नव्हतं. अशा वेळी इसवी सनाच्या पूर्वी होऊन गेलेल्या श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या प्रत्येक भाष्य ग्रंथामध्ये विषय सुरू करण्यापूर्वी त्याची प्रस्तावना केलेली आढळते. श्री ज्ञानदेव भाष्यकारा ते वाट पुसतू असं म्हणत आचार्यांचं अनुसरण करणारे. म्हणून 6व्या अध्यायात मराठी भाषेतच भावार्थ दीपिका रचण्यामागच्या कारणाचं सूतोवाच 4थ्या अध्यायातच त्यांनी केलं आहे आणि स्वामींनी नेहमीप्रमाणे त्याचा यथार्थ अनुवाद केला आहे. 4थ्या अध्यायातले ते अभंग असे आहेत. अपूर्व तो शांत रस प्रकटेल जेथे, ऐसे बोल मराठी हे. ऐका सावधान, महार्णवाहून होती जे गहन अर्थपूर्ण. जरी सूर्यबिंब बचके वडे, प्रकाशात थोकडे लोकत्रय. देखा बोलाची या तैसी व्यापकता, येईल सर्वथा प्रत्ययासी. माऊलींच्या त्या मराठी बोलांविषयी स्वामींनी म्हटलं की या अक्षराच्या कोवळीकीपुढे सप्तरंगसुद्धा फिके पडतील. त्यांच्या मोहकतेपुढे अतिशय मोहक अशा सुगंधाचं बळसुद्धा मोडून जाईल. त्यानंतर प्रसिद्ध वर्णन येतं ते इंद्रियांच्या भांडणाचं. ते वाचताना योगी श्री अरविंदांचं एक सूक्ष्म निरीक्षण आठवलं. त्यांनी असं म्हटलंय की खरा विनोद तत्वज्ञालाच समजतो. संपूर्ण 6वा अध्याय ध्यानाचा, त्यामुळे काहीसा गंभीर प्रकृतीचा. म्हणून माऊलींनी सुरुवातीला हे भांडण सांगून जरा विनोदाची पखरण केली. पण ती केवळ विनोदाची पखरण नाही. बारकाईने विचार केला तर माऊलींच्याच शब्दांचा आधार घेऊन त्यांना नमन करण्याशिवाय आपल्याकडे काही नाही हे लक्षात येईल. तो इंद्रिय कलह कसा रंगवलाय पहा. शब्द कानांनी ऐकला जातो म्हणून तो कानांचा विषय आहे असं आपण मानतो. पण तो कोणाच्या तरी मुखावाटे बाहेर पडत असल्याने जिभेलाही त्याचा आस्वाद मिळतो. कारण मुखामध्ये आस्वादाची जाणीव फक्त जिभेला होते आणि शब्द उच्चारायला जिभेची मदत आवश्यक असते हे सांगायची सुद्धा गरज नाही. नाकाला जरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसला तरीसुद्धा चांगले शब्द ऐकले की सगळं शरीर आनंदी होतं. डोळे हा बघण्याचा, दर्शनाचा विषय आणि ऐकणं हा कानाचा. लेखनकला अवगत झाल्यावर शब्दांना ध्वनीप्रमाणेच रूपही लाभलं. म्हणून शब्द कानाचाही विषय झाला आणि डोळ्यांचाही. तांत्रिक सुविधांमुळे आपण शब्द जसा कानांनी ऐकतो तसा आता वृत्तपत्र, पुस्तकं किंवा अन्य काही माध्यमांच्या द्वारे बघतो सुद्धा. म्हणून श्री ज्ञानदेवांनी म्हटलं की ते शब्द बघताच डोळ्यांना वाटलं हा आपला विषय आहे. अशा रीतीने प्रत्येक इंद्रिय हा माझाच विषय आहे असं म्हणून भांडायला लागलं. प्रत्येक इंद्रियाला त्याच्या त्याच्या मर्यादेत आनंद होतो हे खरं, पण प्रत्येक इंद्रियाचा असा आनंद गोळा होत होत सर्व देहाच्या पातळीवर जणू तो एकरसा आनंद होतो. रजनीशांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की समजा एखाद्याला भाजलं तर डॉक्टरकडे गेल्यावर
डॉक्टर सांगतात की हे 40-50% भाजलं इत्यादी. पण ज्याला भाजतं ती व्यक्ती मात्र कळवळत असते. याचं कारण जेवढ्या अवयवांना भाजलंय तेवढ्यांचा विचार डॉक्टर करतात आणि सांगतात की इतके टक्केच भाजलंय. पण ज्याला वेदना होतात त्याला सर्व इंद्रियांची एक घन जाणीव होऊन भाजलेली जागा म्हणजेच संपूर्ण शरीर असं वाटून त्या वेदनांनी तो कळवळतो. कारण इंद्रियाचं स्वतंत्र कार्य सोडून संपूर्ण शरीराचं लक्ष जणू त्या भाजलेल्या जागेकडेच राहतं. अर्थात चांगल्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा हे घडतं. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा आनंद होतो तेव्हा, जसं परीक्षेमध्ये सुयश मिळाल्याचं कानावर आलं म्हणून फक्त कानांनाच आनंद झाला असं नाही होत, तर आपलं सगळं शरीर आनंदाने मोहरून जातं. जणू तो एकत्वाचा अनुभव असतो. म्हणून स्वामींनी म्हटलं की ती सगळी इंद्रिय जरी अशी त्या शब्दाला झोंबायला लागली तरी मिळणाऱ्या आनंदाचा तो अनुभव सारखाच असतो. रसाळ ते बोल चाखावयासाठी ऐका जिभा होती कानासीच, आणि जेणे बोले इंद्रिये सकळ भांडू लागतील एकमेका. शब्द हा विषय स्वभावे कानाचा, परी तो आमुचा जिव्हा म्हणे. घ्राणे तया लागी हुंगावया जावे, तोची तये व्हावे सुगंधित. अपूर्वता कैसी शब्द सौंदर्याची वहाणी तिसाची पाहोनिया. संतुष्ट होऊन बोलती नयन रूपाची ही खाण प्रकटली. आणि एकैक जुळोनी अक्षरे संपूर्ण उभारे पद जेव्हा, तेव्हा इंद्रिया ते टाकोनिया मागे मन पडे वेगे बाहेर ते. मग घेई धाव बाहू पसरन बोला आलिंगन द्यावयासी. ऐसी इंद्रिये ती आपुलाल्या भावी झोंबती आघवी बोला लागी. परी तो एकला सर्वाही लागोन देई समाधान सारखेची. भगवद्गीतेच्या सुरुवातीपासून तिचा अधिकारी कोण याविषयी परंपरेने सांगितलेलं मत आपण बघितलं. श्री माऊलींना गीतेचा जाणकार म्हणून कोण अभिप्रेत आहे ते त्यांनी स्पष्ट शब्दात नोंदवलंय. ते या 6व्या अध्यायात. तिथे सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. 6व्या अध्यायातली 22वी ओवी आहे ही. मग असं असूनही सामान्य माणसासाठी गीता हा अर्थ आला कुठून? एक तर तो परंपरेने स्वीकारलेला आहे. परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे हे हल्ली लोकप्रिय झालेलं समाजवादी आणि लोकशाहीचं झालर असलेलं विधान आहे. किंवा दुसरं असं म्हणता येईल की भावार्थ दीपिकेच्या अगदी शेवटी 18व्या अध्यायामध्ये तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी ये परी लोको वाक्चातुर्य होईल सुखिया असं श्री माऊलींनीच म्हटलं असल्यामुळे त्यातल्याही परी लोको वाक्चातुर्य होईल सुखिया या माऊलींच्या ओवीच्या उत्तरार्धाचाच स्वीकार करून गीता सामान्य माणसासाठी सांगितली असं रूढ झालं असावं. हे ऐकून कोणाच्या मनात असा प्रश्न येईल, पण मग सुरुवातीलाच का नाही माऊलींनी हे स्पष्ट केलं? याचं कारण खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
आणि ते आहे ज्या ठिकाणी, ज्या पार्श्वभूमीवर गीता निर्माण झाली ते स्थान आणि अर्जुनाची त्यावेळची अवस्था. या दोन्ही गोष्टी गीतेचा अधिकारी कोण हे सांगण्यास उचित नव्हत्या. याविषयी आपलं दुमत असायचं काही कारण नाही. तरीही हे देखील मान्य करून कोणी म्हणेल की अहो पहिला अध्याय सोडला तरी उरलेल्या 4 अध्यायांमध्ये सुद्धा हे न सांगता एकदम 6व्या अध्यायात माऊली सांगतात. यामागे तर्क काय? एकतर अर्जुनाला शांत करायला हवं होतं आणि त्याहीपेक्षा ज्यांच्यासाठी गीता आहे असं मानलं जातं त्यांना हा सगळा आशय समजायला अगोदर काहीतरी पार्श्वभूमी करणं आवश्यक होतं. यासाठी माऊलींनी पहिल्या 5 अध्यायांमध्ये अर्जुनाच्या मिशाने जणू गीतेच्या अभ्यासकांना प्रथम जागं केलं आणि नंतर गीतेचा अधिकारी कोण हे सांगितलं. हा खरा सद्गुरूंचा कनवाळूपणा. श्री माऊलींच्या विषयी तर काय बोलावं. साक्षात भगवंत अवतरलेले, त्यामुळे त्यांचं बोलणंही फार मार्मिक. समजून घेण्यासाठी सर्वेंद्रियांनी एकत्र यावं लागतं. इथेही त्यांनी म्हटलं की लोक वाक्चातुर्य होईल सुखिया. लोक केवळ वाणीच्या चातुर्याने आनंदी होतील. याचा अनुभव आपण बरेच वेळा घेतो. विषय समजतो असं नाही, पण त्या माणसाचं बोलणं ऐकावंसं वाटतं. श्री माऊलीसुद्धा त्याच अर्थाने असं म्हणत नसतील ना. आम्हाला काय म्हणायचं हे कळत नसलं तरीसुद्धा आमच्या वाणीला लोक बोलतात. एका ओवीचा केवळ एक चरण, शब्दही सोपे, तरीही तो समजून घेण्यासाठी आपल्याला इतकं बारकाईने बघावं लागतं. तर कसं बरं म्हणता येईल की सामान्य माणसाकरता गीता निर्माण झाली म्हणून? या ठिकाणी सामान्य शब्दाचा अर्थही आपल्याला नीट लक्षात घ्यावा लागेल. सामान्य म्हणजे साधा नव्हे, तर ज्याची आकलन क्षमता कमी आहे असा. व्यावहारिक अर्थाने निरक्षर असणारे आपले संत साधे आहेत, पण सामान्य निश्चित नाही, हेही लक्षात घ्यावं. गीतेचा अभ्यास करताना विशेषतः श्री माऊली आणि स्वामींच्या आधाराने तो करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की गीता वाचण्यासाठी सुद्धा विशिष्ट अधिकार माऊलींना आणि पर्यायाने श्री स्वामींनाही अभिप्रेत आहे. म्हणून स्वामी म्हणतात, जागे करी जगा एकला सविता, तैसी व्यापकता बोलाची या. देखा असामान्य चिंतामणी सम, गुण अनुपम सर्वही ते. तया आढळती बोला माझी येथ, भावजे यथार्थ ओळखती. असो या बोलांची ऐसी ताटे भली, घेऊनी भरली मोक्षरसे. केली ग्रंथरूप पाकसिद्धी येथ, निष्काम जे संत तयासाठी. अशी निष्कामता आपल्या ठाई यावी म्हणून सद्गुरू श्री माऊली आणि श्री स्वामींनाच प्रार्थना करू. खरे सद्गुरू तेच की जे शिष्याच्या मनात येण्यापूर्वी त्याला काय समजेल हे लक्षात घेऊन त्या रीतीने मांडणी करतात. यासाठीच स्वामी आता रसास्वाद कसा घ्यायचा हे प्रथम आपल्याला अतिशय बारकाईने सांगतात.
श्री स्वामींनी म्हटलं की नित्य नव्या अशा त्या आत्मप्रभेचा दिवा करून शब्दांचं साल बाहेर ठेवून आतला अर्थरूप गाभा इंद्रियांच्या नकळत भोगला तरच ते सुख मिळेल. चित्त अगदी हळुवार करून ऐकलं तरच ते सफल होईल, नाहीतर मुक्या बहिऱ्यांच्या गोष्टी होतील. सर्वथा निष्काम होते स्वभावे ते अधिकारी असं म्हणून श्री माऊलींचं मत स्वामींनी इथे अधोरेखित केलंय असं आपल्या लक्षात येईल. सामान्य या अर्थाने श्री स्वामींनी तर बापुडी हा शब्द योजला आहे. आत्मप्रभेसाठी योजलेला नित्य नवी हा शब्द ऐकल्याबरोबर माऊलींनी पहिल्या अध्यायात गीतेसाठी वापरलेली उपमा आठवते. तिथे श्री माऊली म्हणतात, तेथा हरू म्हणे नेणीजे, जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. आत्मप्रभेच्या चैतन्याच्या या नित्य नूतनत्वाचा म्हणजेच ताजेपणाचा अनुभव प्रत्येकच जण दर क्षणी घेत असतो. म्हणून तर दररोज नव्या उत्साहाने झोपेतून जागा होतो. माऊलींची प्रतिभा अशी विलक्षण की त्यांनी थेट गीता तत्वाशी त्या आत्मप्रभेची सांगड घातली. स्वामी म्हणतात, आता आत्मप्रभा जी का नित्य नवी, तीच ठाण दिवी करोनिया, इंद्रियांची कळो न देता जो जेवी, तयासीच व्हावी प्राप्ती येते. कर्णेंद्रिया लागी टाकोनिया मागे, मनाचे निजांगे भोगावे हे, शब्दाची वरील काढोनिया साल, गाभा जो आतील अर्थरूप, त्याची अर्थब्रह्मी होनी तद्रूप, सुखे सुखरूप भोगावे हे. चित्ता लागी ऐसे हळुवारपण, तरीच व्याख्यान सफळ हो, नाहीतरी मुक्या बहिऱ्यांच्या गोष्टी तैसेची शेवटी होईल की. सर्वथा निष्काम होते स्वभावे ते, अधिकारी येथे ऐकावया. आत्मबोधापुढे तुच्छ वाटे सारे, स्वर्ग संसाराचे सुख जया, तया वाचनिया आणिक बापुडी, जाणती ना गोडी बोलाची या. श्री माऊली आणि स्वामी दोघांचेही स्वभाव लोण्याप्रमाणे मृदू. मात्र हा ग्रंथ वाचायला म्हणजे समजायला कोण अधिकारी आहे आणि कोणाला समजणार नाही, हे दोघांनीही या अध्यायाच्या सुरुवातीलाच अगदी थेटपणाने सांगितलं. त्यासाठी उपमा दिली ती चंद्र आणि चकोराची. चकोरासाठी चंद्र जसा गोड खाऊ आहे, त्याप्रमाणे हे सज्जनांचं विश्रांती स्थान आहे. मोहग्रस्तांसाठी हा अनोळखी प्रांत आहे. इतकंच नाही तर अशा भोगासक्त लोकांना तो कळणारही नाही असं स्पष्ट सांगितलंय. सर्वथा प्राकृत जे का भोगासक्त नाकळे हा ग्रंथ तया लागी, कावळे ते जैसे नेणती चंद्राते, तैसी स्थिती येथे स्वभावेची. शीतरश्मी चंद्र तोची चकोराचे, गोड खाद्य साचे होय जैसा, तैसे जे सज्जन तया लागी पूर्ण विश्रांतीचे स्थान गीता ग्रंथ. आणि जे अज्ञान महामोहग्रस्त अनोळखी प्रांत तयासी हा. वल्लभाचार्यांनी श्रीकृष्णाच्या स्तुतीमध्ये म्हटल्याप्रमाणे गीतेच्या बाबतीत सुद्धा गीता मातुः अखिलम मधुरम एवढंच म्हणता येईल. तिच्यातलं तत्वज्ञान बघावं तर धर्माचा मेरुदंड म्हणून ती पुढे येते.
धर्माचा विचार करावा तर सामान्य माणसासाठी कसं वागावं हे ती सांगते. ते सांगतानाच अहंकार नसणं म्हणजे काय ते देखील शिकवते. ज्यांच्या शब्दकोशात चूक, अहंकार हे शब्दच नाहीत अशा माऊलींचा तितकाच समर्थ अनुवाद करताना अत्यंत रुजूपणे स्वामींनी ते इथे सांगितलं. या दोघांचाही आणखी एक हळवा कोपरा म्हणजे सद्गुरू. ज्ञानदेवांच्या रचनेचा अनुवाद करत असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्याप्रमाणेच स्वामींनी अगोदर श्रोत्यांची क्षमा मागून निवृत्तीनाथांचा गौरव केलाय. प्रसंगानुसार परी बोललो मी, क्षमावेते तुम्ही सज्जनांनी, होय जे बुद्धीसी आकळाया जड, शब्दे अवघड निवेदाया. परी श्री निवृत्ती कृपा दीपे आज, पाहेन सहज सर्व हिते. देखा दैवयोगे परीस तो भला, जरी हाती आला आपुलिया, तरी किमयेने मिळेना जैसाच, हेमते लोहीच सापडेल. तैसी श्री गुरूंची जरी कृपा होय, करिता ते काय प्राप्त नोहे. अपारती माते लाधली सदैव, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. सद्गुरूंचं श्रेष्ठत्व तरी केवढं. सामान्य माणसाला काही वेळा समोर असणारी सुद्धा वस्तू दिसत नाही. माऊलींनी सांगितलं, सद्गुरूंच्या कृपेमुळे केवळ शब्दांनी अरूपाचं रूप दाखवीन. हे ऐकल्यावर आपल्या मनात दोन विचार येतात. एक म्हणजे अतिशयोक्ती आहे झालं, आणि दुसरं म्हणजे ते ज्ञानेश्वर आहेत बाबा, त्यांना काय अशक्य, आम्हाला थोडीच जमतंय. अगदी मनापासून विचार केला तर आपल्याला कळेल की या दोन्ही निव्वळ पळवाटा आहेत. अतिशयोक्ती म्हणजे एखादी गोष्ट इतकी फुगवून सांगायची की ती शक्य नाही हे सांगणारा आणि ऐकणारा दोघांनाही माहिती असतं. आपलं नेहमीचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार प्र. के. अत्रे यांचे गाजलेले उद्गार. गेल्या 10,000 वर्षात असा माणूस झाला नाही आणि पुढे 10,000 वर्षात होणार नाही. अहो, पुढच्या श्वासाचा भरोसा नाही, मग 10,000 वर्षातलं बघितलंय कुणी. आता दुसरं, ते ज्ञानेश्वर आहे असं म्हणाल तर ते खरंच आहे. ते ज्ञानाचे साक्षात ईश्वर आहेत. त्यामुळे ही गीता ज्ञानेश्वरी त्यांच्यासाठी नाहीच. मग हे आहे कोणासाठी, तर आपल्यासाठीच ना. मग आपल्याला कळणार नाही असं कसं होईल. आपण त्याकडे माऊलींच्या नजरेनं बघत नाही हेच खरं. यासाठीच या ज्ञानाचे अधिकारी कोण हे त्यांनी सांगून ठेवलंय. तो अधिकार आपल्याला मिळवला पाहिजे आणि तो मिळणार त्यांच्याच कृपेने. त्यासाठीच तर साधना. पुन्हा त्यांचंच बोट धरून तिथं जाणं शक्य आहे. माऊली म्हणतात की अगोदर शब्दज्ञान करून देतो, म्हणजे बोलून अरूपाचं रूप दाखवतो. ते रूप एकदा ज्ञाननेत्रात साठवलं की या चर्मचक्षूंची आवश्यकता तरी काय. इथे आठवण होते सूरदासांची. आयुष्यभर रामनामात रंगलेल्या सूरदासांवर श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्ष उभे ठाकून म्हणाले, मी अतिशय प्रसन्न झालोय, बोल काय वर हवाय. सूरदास आंधळे होते.
त्यामुळे ते म्हणाले, देवराया, एक वार या चर्मचक्षूंनी तुझं रूप बघावं एवढीच इच्छा आहे. श्रीरामांना अशक्य काय? त्यामुळे सूरदासांना तत्काळ त्या श्यामवर्ण श्रीरामांचं लोभस दर्शन झालं. सूरदास म्हणाले, देवा, आता एकच इच्छा आहे. देवांनाही आश्चर्य वाटलं. इतक्यात सूरदास नम्रपणे म्हणाले की देवा, जे दर्शन घेण्यासाठी हे डोळे दिलेत ना, ते रूप आता अखंड माझ्या हृदयात आहे. त्यामुळे हे डोळे आता निवू देत. तथास्तु म्हणून श्रीराम अंतर्धान पावले आणि सूरदास श्रीरामांच्या त्या रूपामध्ये रंगून गेले. हे आवरण रूप चांबड्याचे डोळे किती बेभरोशी आहेत हे आपण चांगलंच जाणतो. समोरून येणारी 5 फूट उंचीची व्यक्तीसुद्धा डोळे उघडे असूनही आपल्याला काही वेळा दिसत नाही, हा सार्वत्रिक अनुभव. ज्ञाननेत्र म्हणजे खरं तर चैतन्य. कुठलंही ज्ञान होतं ते चैतन्यालाच, पण आपल्याला कळावं म्हणून नेत्र हा शब्द त्याला जोडला. कारण काहीही बघायचं असेल तर आपल्याकडे साधन आहे, तो म्हणजे नेत्र, डोळा. शब्दांची शक्ती अफाट असते आणि त्यात प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली ते सगळं सांगतात. त्यांनी प्रथम वाच्यार्थाने सुरुवात केली, पण माऊलींना त्याही पलीकडचं काही आपल्याला समजावून द्यायचं असावं, म्हणून माऊलींनी अरूपाचे रूप दावीन अशी काहीशी गूढ रचना केली. बोली म्हणजे शब्दाने, वाणीने प्रथम त्यांचं रूप दाखवतो. ती खूण पटली तरी दुसऱ्याला सांगताना स्वप्न दिसलं, साक्षात दृष्टांत झाला, असं इंद्रियांशी निगडीतच बोलणं आपल्याला समजतं. कारण स्वप्न बघणं, दृष्टांत होणं हे आपण डोळ्यांनी करतो, पण प्रत्यक्षात तो चैतन्याचा चैतन्याने घेतलेला अनुभव आहे. परब्रह्माचं स्वरूप आहे प्रकाश. असं म्हणतात की साधनेमध्ये पहिल्यांदा अनुभव येतो तो प्रकाशाचा, तेजाचा. ज्ञाननेत्रांसमोर आणि चर्मचक्षूंपुढेही त्याचं रूप तरळतं. त्या प्रकाशाला रूप आहे, पण तो ज्याचा आहे ते परब्रह्म मात्र सर्वव्यापी असल्यामुळे डोळ्यात सामावलं जात नाही. त्यामुळे आपल्या दृष्टीने ते रूपरहित आहे. या अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींनी बोली अरूपाचे रूप दावीन असं म्हटलं. प्रकाश हा नुसता शब्द उच्चारला तरी इतर वस्तूंप्रमाणे विशिष्ट आकार नसूनही आपल्या मनात येईल की आपण दिव्याचा प्रकाश असं म्हटलं की दिव्याचा आकार नाही का येत समोर? जो दिव्याचा आकार तोच प्रकाशाचा. पण तसं नाही, कारण दिव्याचा म्हणजे पणती गृहीत धरली तर तिचा आणि तिच्या ज्योतीचा आकारही वेगळा असतो आणि त्या दिव्यापासून मिळणारा प्रकाश कितीतरी अधिक असतो. म्हणून ब्रह्माला दीपरूप न म्हणता प्रकाशरूप म्हटलं असावं. इंद्रिय स्थूल आहेत, त्यांना स्थूल पदार्थच समजतात. ते आत्मतत्व मात्र इंद्रियांनी कळण्याजोगं नाही, म्हणजे अतींद्रिय आहे. त्या चैतन्याचा, अतींद्रिय वस्तूचा लाभ झाला
तरच शाश्वत सुख मिळतं हे आपण ऐकलेलं असतं. ते कसं मिळवायचं याचा जणू वस्तुपाठ ज्ञानदेवांनी आणि स्वामींनी या ठिकाणी सांगितला आहे. अर्थात 2+2 = 4 इतकं ते सरळ नाही हे तर उघड आहे. म्हणून ज्ञानदेवांनी आणि स्वामींनी त्याचा क्रम सांगितला. प्रथम त्या अरूपाचं रूप वाणीने शब्दांनी दाखवीन, ही पहिली पायरी. व्यवहारात सुद्धा एखादी वस्तू माहीत नसेल तर आपण प्रथम तिचं वर्णन कुठेतरी ऐकतो, म्हणजे शब्दांनी माहिती करून घेतो आणि मग त्या माहितीत सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू दिसली तर हीच ती असं म्हणून ज्ञान करून घेतो. यालाच शास्त्रामध्ये प्रत्यभिज्ञा असं म्हणतात. लौकिकात स्थूल विषयांच्या बाबतीत हे सहज शक्य होतं, पण ज्याला रूप नाही अशा पदार्थाच्या बाबतीत कसं जाणून घेणार हा प्रश्न असतो. सामान्यत एखादी गोष्ट स्थूल नसेल तर आपण म्हणतो की एक म्हणजे ती अस्तित्वातच नसेल म्हणून दिसत नाही, किंवा नाही दिसली तर काय बिघडलं, सगळंच काय दिसायला हवं का? इथे मात्र तसंही म्हणता येत नाही. ती अस्तित्वात नाही म्हणावं तर तिच्यामुळेच जगतो आहोत हे सगळ्यांना माहिती आहे, आणि तिच्याशिवाय अस्तित्वच नसल्यामुळे नाही दिसली तर काय बिघडलं असंही म्हणता येत नाही. मग जी इतकी निकट आणि प्रत्यक्ष आपल्या अस्तित्वाची खूण आहे ती बघितल्याशिवाय कसं राहणार? आज ना उद्या त्या चैतन्याची जाणीव म्हणूनच प्रत्येक जीवाला महत्त्वाची ठरते. यासाठी आपल्याला जागं करायला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि स्वामींनी काहीशा गूढपणे त्या विषयाचं सुतोवाच केलं. या बाबतीत जे पूर्ण अनभिज्ञ आहेत त्यांना अशा गूढ सांगण्याने काय म्हणायचंय अशी जिज्ञासा निर्माण होईल, आणि आपल्यासारख्या साधनेच्या वाटसरूंना अधिक प्रकाश जाणवू शकेल. अतींद्रिय हा शब्दही महत्त्वाचा असल्यामुळे आचार्यांप्रमाणेच माऊलींनी सुद्धा पहिल्या अध्यायातच त्याचं सुतोवाच केलंय. मात्र इथे माऊलींनी अतींद्रिय असं स्पष्ट न म्हणता इंद्रिया नेणता जाणीजे असं म्हटलं, तर स्वामींनी घ्यावा रसास्वाद अतींद्रिय असं म्हणून अतींद्रिय शब्दाचा स्पष्ट उल्लेख केला. अर्थात असं असलं तरी माऊलींना ते अतींद्रियत्व अभिप्रेत असणार. त्याशिवाय 6व्या अध्यायात त्याचं सविस्तर विवरण आलं नसतं, आणि माऊलींना अभिप्रेत नसतं तर स्वामींनी तो शब्द योजला नसता. कोणत्याही जीवाची अशा प्रकारे काळजी घेणारे केवळ माऊली आणि स्वामीच आहेत नाही का? सद्गुरु कृपेने मी हे बोलू शकेन अशी माऊलींची संपूर्ण शरणागती असली तरीसुद्धा त्यांनी केवळ इतकंच सांगितलं की अतींद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. ते अतींद्रिय म्हणजे परब्रह्म हे मात्र श्री स्वामींनी अगदी सहजपणे सांगितलं. म्हणोनी बोलोनी रूप अरूपाचे दाखवीन साचे बोला माझी, अतींद्रिय परी इंद्रियाकडून आता भोगवीन परब्रह्म. इथपर्यंत अशा एका वेगळ्या उंचीवर 6व्या अध्यायाची सुरुवात झाली. प्रस्तावना पूर्ण करत असताना
माऊलींप्रमाणे श्री स्वामींनी भगवान कुणाला म्हणतात ते सांगितलं. वास्तविक हा गीतेचा 6वा अध्याय. पहिल्या अध्यायात भगवान असा शब्दच नसल्यामुळे तिथे स्पष्टीकरण केलं नाही असं म्हणता येईल. पण दुसऱ्या अध्यायापासून प्रत्येक अध्यायात भगवान शब्द असूनही त्याचं कोणतंच निर्वचन मात्र तिथे नाही. गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पहिला अध्याय विचारात घेता येत नाही, कारण व्यूहरचनेला तिथे महत्त्व आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं भगवद्गीता भाष्य याला प्रमाण आहे. आचार्यांनी गीतेची प्रस्तावना केल्यानंतर पहिला अध्याय सोडून दुसऱ्या अध्यायातल्या सुद्धा 11व्या श्लोकापासून भाष्य रचना केली आहे. भगवद्गीता मोक्षशास्त्र आहे हे आता आपलं पाठ झालं असणार. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायापासून तत्त्वज्ञानाला सुरुवात झाली आणि त्यात भगवान शब्दाचा उपयोगही असला तरी त्या शब्दाची व्युत्पत्ती मात्र कुठेही आलेली नाही. याचं कारण असं असू शकेल की 6व्या अध्यायाला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतार्थाचं सार असं म्हटलंय आणि ते बरोबरही आहे. कारण मोक्षाच्या अनेक मार्गांपैकी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे ध्यान, कुंडलिनी जागृती. त्याचं सर्व वर्णन महाराजांनी आणि श्री स्वामींनी समग्रपणे या अध्यायात केले. अर्थात त्याला गीतेचा आधार आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटेल की या सर्व विवेचनाचा आणि भगवान शब्दाचा संबंध काय? तर तो असा की इतका महत्त्वाचा विषय मांडणारा तरी कोण आहे हे लक्षात यावं. व्यवहारात सुद्धा एखाद्या विषयाचं प्रतिपादन करण्यासाठी ज्याला बोलावलं जातं तेव्हा त्याचा व्यासंग किती आहे आणि तो खरं म्हणजे तोच या विषयासाठी किती योग्य आहे हे इतरांना समजावं म्हणून सुरुवातीला त्याची ओळख करून दिली जाते. आता तो सभेचा एक संकेत झाला आहे म्हणून सुरुवातीलाच वक्त्याची ओळख होते. ज्ञानेश्वर महाराजांची सर्व रचना जाणीवपूर्वक झालेली आहे म्हणून केवळ एक उपचार, एक रूढी या अर्थाने सुरुवातीलाच भगवान शब्दाचं स्पष्टीकरण केलं की झालं अशा दृष्टीने भावार्थ दीपिकेची रचना झालेलीच नाही. म्हणून जेव्हा अतिशय महत्त्वाच्या विषयाचं विवेचन सुरू करायचं त्यापूर्वी ते विवेचन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान आहेत या भूमिकेतून इथे 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला श्री माऊलींनी आणि श्री स्वामींनी त्या शब्दाचं स्पष्टीकरण केलं. तेही अगदी 3 अभंगांमध्ये. भग म्हणजे यश, श्री, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य आणि ज्ञान हे 6 गुण समग्रतेने ज्याच्याकडे आहेत तो भगवान. यापैकी एखादा गुण समग्रतेने नव्हे पण बऱ्याच प्रमाणात एखाद्याकडे असेल तरी त्याचं वागणं कसं असतं हे आपण जाणतो आणि आपल्याला भगवंतांचं प्रत्यक्ष दर्शन नसलं तरीही त्यांच्या सर्व चरित्रावरूनच ते कसे आहेत तेही आपण जाणतो. या गुणांमध्ये महत्त्वाचं म्हणजे वैराग्य सांगितलंय. भगवान
ही उपाधी घेणं सोपं आहे, पण भगवंतांप्रमाणे आचरण करणं हे त्यांच्यानंतर कोणाला जमलंय असं दिसत नाही. या अर्थाने ते एकमेव भगवान. म्हणून अत्यंत महत्त्वाच्या या अध्यायाचा सांगोपांग विचार मांडण्यासाठी एक आदर्श समाजापुढे ठेवण्याचा हेतू मनात बाळगून अगोदर त्यांच्या नावाचं एवढं कौतुक माऊलींनी आणि स्वामींनी केलं असणार यात शंका नाही. स्वामींनी म्हटलं, असो ऐका, जेथ यश, श्री, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य आणि ज्ञान षड्गुण हे श्रेष्ठ आले आश्रयास, बोलती जयास भगवंत, जाहले निसंग तयांचा तो सखा, श्रीहरी तो देखा काय बोले. तो सखा श्रीहरी काय बोलतो ते आपण पुढच्या भागात बघू.